सगळ्यात आधी दिग्दर्शन क्षेत्रामध्ये यायचं हे कधी ठरलं? मी लहान होतो, पण 4-5 वर्षाच्या असल्यापासून ठरवलं होतं मला दिग्दर्शक व्हायचं आहे. कारण माझे वडील नाट्य समीक्षक राजा कारळेमध्ये लोकसत्ता आणि स्क्रीनचे ड्रामा आणि फिल्म क्रिटिक लिहिणारे माझे वडील होते. तर लहानपणापासून नाटकात काम करायचं मी ठरवलेलं होतं. तर मी 4 वर्षाचा असताना पहिल्यांदा मी नाटकात काम केलं, विजा मेहता यांच्या नाटकात. आणि तेव्हापासून ठरवलं होतं की कलाकार तर आपल्याला व्हायचंच आहे, पण त्याच्याबरोबर दिग्दर्शक व्हायचं आहे. हे लहानपणापासून ठरवलं होतं आणि त्या निमित्ताने मी माझे विचार किंवा ते त्या तऱ्हेनेच होते आणि मी दिग्दर्शक क्षेत्रात येण्याचं मी त्यावेळी ठरवलेलं होतं. जर तुम्ही म्हणालात की लहानपणीच तुमचं ठरलं होतं की तुम्हाला या क्षेत्रामध्ये यायचं आहे, त्यानंतर संपूर्ण ती प्रवासाची सुरुवात कशी केली आणि सुरुवातीच्या दिवसांची ती मेहनत कशी होती? मेहनत तर खूप करायला लागली, कारण कलाकार बनायचं होतं, दिग्दर्शक बनायचं होतं, त्यामुळे खूप मेहनत करायला लागली. जवळपास 12-13 वर्षाचं असताना मी सुधा करमरकर यांच्या नाट्य प्रशिक्षण शिबिरात मी भाग घेतला आणि त्यांच्याकडे मी शिकलो बऱ्याचशा गोष्टी. सुधा करमरकर, त्या कुमार शाहू यांचं पहिलं एक मी नाटक केलं, सुख करता दुःख हरता एक नाटक केलं होतं. त्याच्यात मी कार्तिकीचा रोल केला होता. म्हणजे बघा ना, म्हणजे नाटकसुद्धा देवाच्याने चालू झालं. पहिली फिल्म केली ती देवावरचीच फिल्म केली. एक नाटक केलं, एकांकिका केली, ते बेब्स इन द वूड, त्याच्यात मी त्याच्यातही रोल केला होता मी. तर सगळं हे नाटक किंवा फिल्म म्हणजे देवाच्या याने सुरुवात झाली माझी बेसिकली. त्यासाठी खूप मेहनत करायला लागली. मेहनत करण्यापेक्षा लहानपणापासून मी लोकांना ऑब्झर्व करत होतो. लोक कशी चालतात, कशी बोलतात, त्यांचं कॅरेक्टर काय, कोण चप्पल घातलं आहे त्याचं कॅरेक्टर कसं असेल, 2 बटणं जर उघडी असतील शर्टाची तर त्याचं कॅरेक्टर कसं असेल. कारण दिग्दर्शकाला ह्या सगळ्या गोष्टी बघायला लागतात आणि त्या तऱ्हेने मी मेहनत खूप करायला लागली. खूप म्हणजे नाटकात झाडू मारण्यापासून, सेट लावण्यापासून, लाईट करण्यापासून ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या करायला पाहिजेत. आणि ते बेसिक आहे. मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराला, दिग्दर्शकाला ह्या गोष्टी माहिती पाहिजेत. खूप मेहनत केली, काय सांगू मी तुम्हाला. मेहनत केल्याशिवाय काय मिळत नाही आपल्याला. आणि माझा एम आहे बेसिकली, मी लहान असल्यापासून ठरवतो की माझं नाव जगात कुठेतरी लागलं पाहिजे. प्रवीण कारळे इंडिया नाव लागलं पाहिजे जगात, हे मी ठरवलेलं आहे. आणि मी ते ठरवलेलं आहे आणि मी ते पूर्ण करणार आहे, असं माझी पूर्णपणे इच्छा. आणि त्या तऱ्हेने माझं मूळ आतापर्यंतची सगळी. अभिनय तुम्ही केला आणि त्यानंतर आता एकदम दिग्दर्शक म्हणून लोक तुमच्याकडे पाहत आहेत. तो जो मधला प्रवास होता, ती जी सगळी जर्नी होती, ती तुमच्या नजरेतनं कशी आहे? मला असं वाटतं दिग्दर्शकाला अभिनय करायला पाहिजे, म्हणजे सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. म्हणजे मी अभिनय केला आहे, मी मोठमोठे सेट लावायला सांगा. मी जे स्कूल ऑफ आर्टचं आहे, त्यासाठी मी जे स्कूल ऑफ आर्टमध्ये मी ॲडमिशन घेतली. 10वीपर्यंत एल्फिस्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये होतो, कारण टेक्निकल गोष्टी कळायला पाहिजेत आपल्याला. तर सेट लावणं म्हणजे फिल्ममधल्या सगळ्या गोष्टी केल्या, फक्त साऊंड ऑपरेट नाही केला मी. तुम्ही मेकअप करायला सांगा, मी मेकअप करू शकतो. तुम्ही अभिनय करायला सांगा, मला कॉमेडीपासून सिरियस कुठल्याही गोष्टी मला करायला सांगा, मी प्रॉपर आणि त्या तऱ्हेने मी करू शकतो. आणि बेसिकली मी आर्टिस्ट असल्यामुळे ना, की मी कुठल्या आर्टिस्टला प्रेशर टाकत नाही, असंच कर, असं कर किंवा अशा टाईपने ॲक्टिंग कर. त्याच्याकडून काय मिळतं आणि मला काय पाहिजे माझ्या डोक्यात असतं. मग हळूहळू त्याच्याकडून डेव्हलप करत जातो आणि मला पाहिजे त्या तऱ्हेने त्यांच्याकडून मी सीन करून घेतो. म्हणजे माझ्याकडे काम करणारे सगळे आर्टिस्ट म्हटलं फॅमिलीयर, मजा येते काम करताना. कारण माझा ग्रुप किंवा माझी फॅमिली किंवा माझं शूटिंगचे माझी फॅमिली आहे आणि आम्ही सगळे फॅमिली म्हणून मजा करत आम्ही फिल्म करतो. आणि कुठलीही फिल्म करताना मी 2-3 दिवस माझ्या आर्टिस्ट टेक्निशियनला घेऊन जातो. 2 दिवस धमाल करतो आम्ही. त्यामुळे सगळे कलाकार एकत्र येतात आणि त्यांची ती युनिटी बनते. आणि त्यांची युनिटी जर झाली ना, तर कुठली फिल्म किंवा काय करणार खूप सुंदर आणि मजा येते काम करताना. गिव्ह अँड टेक होतं एकमेकाला, कारण त्यांचा रॅपो इतका चांगला जमलेला असतो ना, तुला मदत करणं, अमुक मदत करणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे
खूप मजा येते त्या दृष्टीने. जसं सुरुवातीलाच तुम्ही राजा कराळेंबद्दल बोलला, तुमचे वडील जे लिहायचे लोकसत्तामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलंही काम करताना घरच्यांचा पाठिंबा तर तितकाच महत्त्वाचा असतो. जर तुम्ही या संपूर्ण क्षेत्राची निवड केली तेव्हा तो पाठिंबा कसा मिळाला? कधी कधी काय होतं की आपले वडील नावाजलेले असेल किंवा काय असेल ना, त्याचा वाईट परिणामसुद्धा जास्त होतो. लोक राजाकडे मुलगा म्हणून बघतात, पण त्या मुलाच्या आतले टॅलेंट कोण बघत नाहीत, असं होतं. तर त्यावेळी खूप वाईट प्रसंग, तर म्हणजे मॅक्झिमम वाईट प्रसंग घडले राजाकारण्यांचा मुलगा म्हणून. मी खूप वेगवेगळ्या गोष्टी केल्या. आता जर म्हणाल की बा नाटक करत असताना भरत मुनींनी सांगितलं अंगिक वाचिक आहार्य सात्विक असेल तरच नाटक असेल. मी ग्रेट नाही, पण ॲज अ डिरेक्टर, ॲज अ आर्टिस्ट म्हणून मला लोकांना चॅलेंज द्यायला आवडतं. आणि त्यावेळी मी चेतना कॉलेजची एक डिक्टेटर नावाची एकांकिका केली होती. त्या डिक्टेटरमध्ये 50 मिनिटाचा एकांकिका होती. त्याच्यात एकही डायलॉग नव्हता. जवळपास 80-90 मुलं त्याच्यात काम करत होती. म्हणजे गणेश यादव, खूप जण, सगळी जी स्टुडंट असताना 11वी-12वीतले ना ते होते. आणि ते एक आम्ही शो केला होता. त्याच्यावर खूप वादिवाद झाला. हे नाटकच नाही, कारण वाक्य जर नसतील तर ह्याच्यात नाटकच म्हणू शकत नाही. आणि ह्याच्यावरून खूप वादिवाद झाला. पण वादिवाद झाला, पण लोकांना कळलं जरी वाक्य जरी नसली तरी स्टेजवर घडणारा प्रसंग तुमच्या लक्षात येत असेल तरी ते नाटक आहे. म्हणजे त्यावेळी सगळ्या वर्तमानपत्रामध्ये किंवा फ्रंट पेजला माझ्याबद्दल लिहून आलं होतं. दिल्लीमध्ये जाऊन आम्ही शो केले, त्याचे खूप ठिकाणी त्याचे शो केले की हे एक वेगळा प्रकार म्हणून लोकांसमोर आला. हा संपूर्ण वर्षाचा प्रवास आहे. अनुभव नेमके कसे होते? चांगले वाईट दोन्ही अनुभव येतात. तुमच्या लक्षात सगळ्यात आधी अनुभव नेमका कसा आहे आणि लक्षात राहिलेली एखादी घटना किंवा किस्सा सांगता येईल? अनुभव खूप आलेत, काय सांगू मी. कोणाबद्दल बोलायचं, काय बोलायचं, पण अनुभव यायला पाहिजेत मला वाटतं. असे अनुभव आल्यामुळे तुम्ही स्ट्रॉंग होता. आणि स्ट्रॉंग होत होत आपल्याला काय करायचं ते आपण उभे राहू शकतो. नाही तर टेक इट इझी एक नाटक केलं होतं, ज्याच्यात भूषण कडू होता, आशिष वगैरे होता. स्लॅपस्टिक कॉमेडी होती तीसुद्धा. त्याच्यातसुद्धा जर एक सेकंद जरी आर्टिस्ट त्याचं मुवमेंट जरी चुकली असती ना, तरी त्या आर्टिस्टनं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागलं असतं. पूर्णपणे स्लॅपस्टिक कॉमेडी होती. लोकांनी उचलून वगैरे धरलं, पण काही समीक्षक, म्हणजे माझ्या वडिलांचेच मित्र म्हणा, मी त्यांना सगळ्यांना काका काका म्हणतो किंवा असं, ते एका समीक्षकाने लिहिलं की ही फिल्म नायगराचा धबधबा. हे ऐकून मला खूप खुश झालो मी, कारण तो समीक्षक आतापर्यंत कधी कोणाबद्दल चांगलं लिहिलेलंच नव्हतं. पण त्यांना जेव्हा मी थिएटरमध्ये बघितलं ना, तेव्हा खूप हसत होते, खेळत होते, म्हणजे बघत मजा करत होते. हे बघून मला खूप बरंही वाटलं. मला त्या दृष्टीने आनंदाचे सगळेच माझे म्हणजे आर्टिस्ट वगैरे सगळे माझ्याशी सपोर्ट करतात आणि मजा करतात. आणि माझी ती फॅमिली असते, त्यामुळे ते बरंच आहे. अगदी हृदयात समथिंग हा तुमचा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्या सिनेमाचा तो प्रवास कसा होता आणि अनुभव कसा होता? जेव्हा हृदयात समथिंग करायचं ठरलं, जेव्हा विनोद जैन आणि अतुल गुगले आणि त्या संबंध चव्हाण यांनी सांगितलं करायचं, तेव्हा मी अनिल कालेलकरकडे गेलो. बरं आपल्याला काहीतरी एक स्क्रिप्ट करायचं. तर आम्ही एक स्क्रिप्ट तयार केलं की म्हटलं हे कमर्शियल स्क्रिप्ट आहे, त्या तऱ्हेने आपण करू. आणि ठरलं की त्याच्यात एक बॉसचा रोल आहे, तर अशोक मामांकडून करूया असं आमचं ठरलं. पण अशोक मामांना घेतलं तर कमी रोल असेल तर चालणार नाही, लीड रोल किंवा चांगला असेल तरच ते काम करू शकतील. म्हणून मग ते जी स्टोरी होती ती थोडीशी चेंज करून त्यांना लिडिंगला आणला. अनिकेत विश्वास त्यांना लिडिंगमध्ये आणून आम्ही हे स्क्रिप्ट केलं की जे शक्यतो कमर्शियल असेल आणि शक्यतो सगळ्या फॅमिलीने ही फिल्म बघावी असं मला वाटत होतं. आणि त्या तऱ्हेने ही कॉमेडी फिल्म केली आम्ही. आतापर्यंत तुम्ही काम केलं, यापुढेही करत राहाल. कुठपर्यंत पोहोचायचं नेमकं ठरलंय? काय उद्दिष्ट आहे? जगात नाव आलं पाहिजे प्रवीण कारे इंडिया, कारण मी इंडियात राहतो. माझ्या इंडियाचं नाव मला मोठं करायचं आहे. कारण मी अशा विचाराचा नाही की लग्न केलं, मुलं झाली, त्यांचं लग्न केलं आणि त्या विचाराचा मी नाही. आम्ही क्रिएटिव्ह लोक आहोत. तर इंडियाचं नाव कुठे ना कुठेतरी वर गेलं पाहिजे.
असं मला वाटतं. जवळपास आता मी 29 वर्ष झालं मी ॲज अ डिरेक्टर म्हणून आहे. माझ्याकडे 2267 ट्रॉफीज आहेत. बेस्ट डिरेक्टर, बेस्ट ॲक्टर, बेस्ट सेटिंग, बेस्ट लायटिंग असं आहे. तुम्ही जर आता मल्टिपल कॅमेरा जर तुम्ही बघत असाल, आता 5-5, 10-10 सगळे कॅमेरे लागतात, ते मी स्टार्ट केले. पूर्वी दूरदर्शनला नाटकं शूट करून द्यायचे असतं. फक्त दूरदर्शनला फक्त 3च कॅमेरा असायचे. आम्ही बाहेर, मी आणि शैलेश प्रभाळकर आम्ही बाहेर जाऊन 3-3, 4-4 कॅमेरे लावले आणि मल्टिपल कॅमेरा सेटअप मी चालू केला. बऱ्याच गोष्टी केल्या. म्हणजे जग बघायला गेलं तर आता ह्या फिल्मच्या न्यूज होत आहेत दूरदर्शनला, किंवा दूरदर्शन किंवा तुम्ही ह्याला जर म्हणा न्यूजमध्ये फिल्मच्या न्यूज येतात ते मी चालू केल्या. वहाँ क्या सीन आहे, किंवा तुम्ही पूर्वी झी TV वर तुम्ही बघत असाल तर फिल्मच्या क्लिपिंग्स यायच्या किंवा त्या मी चालू केल्या. अशा बऱ्याच गोष्टी मी चालू केल्या. आणि मला त्यावेळी असं वाटत होतं, ते करता करता असं वाटत होतं की मी जे लोकांना दाखवते त्यातून मला काही ना काहीतरी शिकायला मिळेल. अशा बऱ्याच गोष्टी या इंडस्ट्रीत किंवा त्या तऱ्हेने मी केलेल्या आहेत.